नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे व्हिडिओचा, ॲक्च्युली आपलं चॅनल जे आहे ते साधारण 2-3 वर्षापूर्वीच आहे। त्यामध्ये 1,10,11,000 आपले सबस्क्रायबर आहे आणि जो माझा काही अनुभव आहे तो इंजिनिअरिंग फील्डचा अनुभव आहे। साधारण 15 ते 16 वर्षाचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा अनुभव आहे। स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे। तर आजचा जो विषय आहे तो थोडा डिसेंट आहे, थोडा वेगळा आहे, कारण माझ्याकडे तसे प्रश्न काही रिलेटिव्सकडून किंवा काही विद्यार्थ्यांकडून किंवा काही जे जवळचे आहे त्यांच्याकडून आलेले आहे। त्याच्यामुळे मला असं वाटलं की आज या विषयावर आपण व्हिडिओ घ्यावा किंवा माहिती द्यावी थोडीफार। तर त्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे 12वी नंतर, म्हणजे 12वीचं जे काही आपलं आता विद्यार्थी मित्र असतात ज्यांनी एक्झाम दिलेले आहे आणि पुढे जे इच्छुक आहेत की त्यांना इंजिनिअरिंग फील्डमध्ये काहीतरी करायचं आहे किंवा इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी करायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे किंवा त्यांच्या पॅरेंट्ससाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका। जे काही माझा अनुभव आहे किंवा जे काही माझं ओपिनियन आहे, जे माझं मत आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून कुठल्यातरी एखाद्या विद्यार्थ्याला फायदा होईल आणि तो राईट डिसिजन घेऊ शकेल पुढे। तर मित्रांनो, पुढे बघा 12वी नंतर जे इच्छुक आहेत की ज्यांना इंजिनिअरिंग फील्ड करायचं आहे किंवा बीई करायचं आहे, स्पेशली बीई करायचं आहे, बीई किंवा बीटेक, त्यांनी स्वतःचं डिसिजन आधी स्वतः घ्यावं किंवा जे काही फॅमिलीमध्ये डिस्कशन करावं, जे काही फॅमिलीमध्ये जे काही सीनियर असतील किंवा तर त्यांना विचारून वगैरे किंवा जे काही असेल ते थोडी आधी माहिती घ्यावी। कारण कसं असतं की जेव्हा राऊंड सुरू होतात, MSCET जे आपण देतो किंवा JEE वगैरे देतो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना JEE थ्रू IITला वगैरे किंवा NITला वगैरे किंवा VITला वगैरे जायचं असते, इच्छा असते, तर काही हरकत नाही, खूप चांगलं आहे। आणि तुम्हाला सेंट्रल लेवलचे ते एक्झाम असतात सगळ्या, JEE किंवा JEE ॲडव्हान्स वगैरे, तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता। आता एक एक्झाम झालेली आहे यावर्षीची ऑलरेडी आणि आता एक एक्झाम 1 एप्रिलपासून स्टार्ट होत आहे। त्यानंतर MSTCET आहे, ठीक आहे। तर MSTCET हे स्पेशली महाराष्ट्र बेस एक्झाम आहे। तुम्हाला महाराष्ट्रातले जे टॉप कॉलेजेस आहेत त्यामुळे मिळतात। त्याच्यामध्ये डिसिजन तुम्ही घ्या की तुम्हाला JEEचा कोर्स करायचा आहे किंवा तुम्हाला MSTCETचा करायचा आहे किंवा आता केलं असेल तुम्ही, तर यावर्षी जे ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी सांगतो की बघा, तुम्हाला त्या ब्रँचमध्ये किंवा जे काही तुमचं ब्रँच जे काही चूज असतं किंवा चॉईस असते ते अतिशय महत्त्वाचं असते। कारण 4 वर्ष तुम्हाला त्या ब्रँचमध्ये काढायचे असतात, त्याचं तुम्हाला शिकायचं असते, त्यातून शिकायचं असते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अख्ख्या आयुष्यभर तुम्हाला तिथे त्या ब्रँचमध्ये किंवा त्याच्यामध्ये वर्क प्रोफाईलमध्ये काम करायचं असते। त्याच्यामुळे डिसिजन हे खूप विचार करून घ्यायचं असते। घरी आधी ठरवून घ्या की तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये पुढे जॉब करायचा आहे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये करायचं आहे किंवा स्वतःचं काही बिझनेस उभारायचा आहे किंवा जे काही असेल ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल डिसिजन असू शकते। की जर म्हणजे तुम्ही एवढं तरी फिक्स करून ठेवा की तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये वर्क करायचं आहे की तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे। कारण गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड ह्या वेगळ्या ब्रँचेस असतात आणि प्रायव्हेट जर करायचं असतं तर त्या वेगळ्या ब्रँच असतात। ढोबळमानाने जर आपण विचार केला तर जर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, MNCमध्ये किंवा फॉरेनमध्ये वर्क करायचं असेल तर CS म्हणजे आपण त्याला कॉम्प्युटर सायन्स म्हणतो, बॅचलर इन CS किंवा आपण त्याला CSEची ब्रँच म्हणतो, ती महत्त्वाची आहे। ती जर तुम्हाला मिळत असेल, तुमचे पर्सेंटेज चांगले असेल तर शक्यतो त्यासाठी प्रयत्न करा। किंवा इलेक्ट्रॉनिक ब्रँच चांगली आहे प्रायव्हेट सेक्टरसाठी। हे स्पेशल मी प्रायव्हेट सेक्टरसाठी सांगतो आहे आणि बाकी भरपूर ब्रँचेस आहे प्रायव्हेट सेक्टरसाठी। प्रोडक्शन आहे, इव्हन मेकॅनिकल आहे किंवा तुमचं इलेक्ट्रिकल वगैरे आहे आणि यासुद्धा म्हणजे प्रायव्हेटसाठी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुमचा उपयोग होईलच या ब्रँचचा। म्हणजे तुम्हाला या ब्रँचमधून तुम्ही इंजिनिअरिंग केलं तर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळेलच। त्याच्यामध्ये स्पेशली मी तुम्हाला सांगेन की CS कॉम्प्युटर सायन्समध्ये बऱ्याचशा एक मनामध्ये द्विधा मनस्थिती असते की बाबा आता कॉम्प्युटर सायन्सचा स्कोप राहिला आहे का किंवा पुढे राहणार आहे का, तर असं काही नाही, पुढे स्कोप राहणारच आहे आणि डेफिनेटली राहणार आहे। कसं आहे, आपण जिथून ओपिनियन घेतो किंवा मत घेतो त्या व्यक्तीचा अनुभव कसा आहे त्यावर ते डिपेंड राहते की तो तुम्हाला काय सांगेल, ठीक आहे। तर हे मी माझं मत सांगतो तुम्हाला की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला स्कोप आधी होता, आताही आणि पुढे राहणार आहे। फक्त स्पेशलाइज ब्रँच घ्यायच्या नाही। बरेचसे विद्यार्थी किंवा बरेचसे पालक हे स्पेशलाइज ब्रँचेसच्या मागे लागतात, जसं AI आहे किंवा डेटा सायन्स आहे किंवा तुमचं रोबोटिक्स आहे, याच्यामागे सध्या लागायचं नाही, आधी कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करायचं, त्यानंतर तुम्हाला त्याचा कोर्ससुद्धा तुम्ही करू शकता किंवा MTechसुद्धा स्पेशलाइजमध्ये करू शकता। परंतु जे इंजिनिअरिंग कराल ते मेन ब्रँचेसमध्ये करायचं। फॉर एक्झाम्पल मेन ब्रँचेस कुठला आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, IT चालेल, नो प्रॉब्लेम, IT चालून जाईल, इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, ह्या तुमच्या मेन ब्रँचेस आहे। फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन आहे तर ही मेन ब्रँच नाही आहे, ती मेकॅनिकलची सब ब्रँच आहे प्रोडक्शन, ठीक आहे। तुम्हाला स्पेशली प्रोडक्शनमध्ये वर्क करायचं असेल पुढे तर तुम्ही प्रोडक्शन घ्या किंवा ब्रँच मिळत नसेल, पर्सेंटेज कमी असेल तर प्रोडक्शन घेऊ शकता किंवा बाकी तुमचं इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे आहे किंवा भरपूर ब्रँचेस आहे। ॲक्च्युली आता कॉलेजेस एवढे आले आहे
की MSCITमध्ये किंवा JEE तुमचे पर्सेंटेज कमी जरी असले, MSCITमध्ये तुमचे पर्सेंटाईल 20-30% जरी असले तरी आता कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळून जाते. त्याच्यामुळं काही करण्यात काही अर्थ नाही आहे. तुमचे पर्सेंटेज तुम्ही चांगले घ्या, जेणेकरून तिथे तुम्ही टिकू शकले पाहिजे 4 वर्ष. कारण 4 वर्ष खूप महत्त्वाचे असतात. त्यामध्ये तुम्हाला त्या ब्रँचचा अभ्यास करायचा असतो. 2 गोष्टी डिसाईड करा बघा. जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता किंवा आता पुढे तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्याल, तर ह्या गोष्टी ठरवून ठेवा मनामध्ये की तुम्हाला कॉलेज चांगलं पाहिजे की तुम्हाला ब्रँच चांगली पाहिजे किंवा ब्रँच कुठली पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखाद्याला गव्हर्नमेंटकडे जायचं असेल, आता गव्हर्नमेंटचं सांगतो, ज्यांना गव्हर्नमेंटकडे जायची इच्छा आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आहे, टेक्निकल बेसवरच्या, इंजिनिअरिंग बेसवरच्या, त्यांनी सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या 2 ब्रँच बेस्ट ब्रँच आहे गव्हर्नमेंटसाठी. वॅकन्सी जास्त असतात यामध्ये गव्हर्नमेंटच्या. बाकी तुमचं कॉम्प्युटर रिलेटेड आहे, इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड आहे किंवा इन्स्ट्रुमेंटेशन असेल किंवा आणखी काय असेल, तर याचे वॅकन्सी असतात, नसतात असं नाही, परंतु कम्पॅरेटिव्हली खूप कमी असतात सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला. मग तो सिव्हिल, इलेक्ट्रिकल या ब्रँचेस असे आहे की ज्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये वॅकन्सी खूप जास्त निघतात. त्यांना डेडिकेटेडली असं वाटतं की आपण 2-3 वर्ष किंवा 1-2 वर्षामध्ये आपण अभ्यास करायचा आणि गव्हर्नमेंट जॉबला लागायचं, तर त्यांनी इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल ब्रँच ही ते घेऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये डिसिजन सर्वस्वी तुमचं आहे. परंतु ज्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं आहे त्यांनी या 2-3 ब्रँचेस आहे. कॉम्प्युटर सायन्स आहे, IT आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, मेकॅनिकल आहे. मेकॅनिकलमध्ये जे गव्हर्नमेंटलासुद्धा बऱ्यापैकी चान्स आहे, म्हणजे खूप चान्स नाही आहे, कम्पॅरेटिव्ह टू इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलपेक्षा थोडा चान्स कमी आहे गव्हर्नमेंटला. परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा चांगले जॉब आहेत मेकॅनिकलला. आणि ब्रँचनुसार तुम्हाला ठरत असते की तुम्ही कुठल्या लोकेशनमध्ये जॉब करू शकता प्रायव्हेटमध्ये. बरं, जसं आता काही असं लोकेशन असं आहे, जसं आता कॉम्प्युटर सायन्स आहे, कॉम्प्युटर सायन्सचा स्कोप हा सगळ्या ठिकाणी आहे. इवन फॉरेनमध्ये सुद्धा वेगळ्या कंट्रीमध्ये गेला तरी तुम्हाला मिळून जाईल, किंवा पुणेमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, हैदराबादमध्ये आहे, बँगलोरला आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्कोप चांगला मिळून जाईल. परंतु काही ब्रँचेस असे आहे की ज्याचा काही पर्टिक्युलर, फॉर एक्झाम्पल केमिकलसुद्धा एक ब्रँच आहे. केमिकलमध्येच तुम्हाला जर वर्क करायचं असेल तर तुम्हाला बरेचसे अशा कंट्रीज आहे जिथे तुम्हाला जॉब मिळू शकतो, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई साईडला जास्त त्याचं स्कोप राहतो. ठीक आहे, गुजरातमध्ये सुद्धा राहतो. तर अशी एक तुम्हाला तसं ॲनालिसिस करावं लागेल, त्याचा स्टडी करावं लागेल आणि ठरवून ठेवावं लागेल की आपल्याला कुठली ब्रँच पाहिजे. त्यानुसार तुम्ही ब्रँच चूज करू शकता. कारण की 4 वर्ष त्यामध्ये अभ्यास करा. फॉर एक्झाम्पल एखाद्याने ज्याला प्रायव्हेट जॉब करायचा आहे, कॉम्प्युटर सायन्समध्ये करायचं आहे, पण कॉम्प्युटर सायन्स ब्रँच मिळाली नाही, मग तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये करतो. इलेक्ट्रॉनिक्सनंतर तो 4 वर्षानंतर कोर्स करतो आणि मग त्याला कॉम्प्युटरमध्ये शिफ्ट व्हावं लागतं. त्यापेक्षा, आणि कसं आहे की कॉलेजलासुद्धा महत्त्व द्या. कॉलेज चांगलं मिळणं आवश्यक आहे. आता काय होतं की खूप जास्त कचऱ्यासारखे कॉलेज झालेले आहे, परंतु त्या कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही, विद्यार्थ्यांना काहीच नॉलेज नसतं. BE होतात 4 वर्षानंतर त्यांना काहीच नॉलेज नसतं, इंटरव्ह्यूसुद्धा फेस करू शकत नाही. आता तसं व्हायला नको. त्यासाठी चांगलं कॉलेज अतिशय महत्त्वाचं आहे. चांगलं कॉलेज जिथे पिरियड्स रेग्युलर होतात, लेक्चर्स रेग्युलर होतात आणि त्या कॉलेजचं रेप्युटेशन चांगलं आहे, ग्रेड चांगला आहे, तर अशा ठिकाणी ॲडमिशनचा प्रयत्न करा. थोडंफार ब्रँचमध्ये ॲडजस्टमेंट करा. परंतु कॉलेज चांगलं असणं अतिशय आवश्यक आहे. प्लेसमेंट चांगलं असणं आवश्यक आहे. तिथल्या फॅकल्टी चांगलं असणं अतिशय आवश्यक आहे. कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही घ्याल तर तुम्हाला तिथे कुठल्याच प्रकारचे लेक्चर्स होत नाही. 8 दिवसांना फक्त एखाद्या दिवशी लेक्चर होतात आणि वर्षभराचा सिलेबस ते तुम्हाला स्वतःच करावं लागतं, स्वतःच स्टडी करावं लागतं. हीच परिस्थिती बऱ्याचशा कॉलेजची आता झाली. तर सांगायचा अर्थ असा की ब्रँच चूज करताना अतिशय महत्त्वाचं डिसिजन तुमचं असतं. कॉलेज महत्त्वाचं आहेच, परंतु ब्रँचसुद्धा महत्त्वाची आहे. त्यासाठी गव्हर्नमेंट जर साईडला तुम्हाला जायचं असेल तर इलेक्ट्रिकल, सिव्हिल आहे, किंवा मेकॅनिकल जर काही मिळत नसेल दुसरं तर. आणि तुम्ही जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये वर्क करायची इच्छा असेल तुमची, तर कॉम्प्युटर सायन्स सोडायचंच नाही, पण स्पेशलाइज ब्रँचेसमध्ये शक्यतोवर जायचं नाही. जसं AI आहे, रोबोटिक्स आहे किंवा डेटा सायन्स आहे, याकडे शक्यतो जायचं नाही. वाटलं तर तुम्ही CS करा, त्यानंतर 4 वर्ष झाल्यानंतर 1 वर्ष 6 महिन्याचा तुमचा स्पेशलाइज कोर्स करा, मग त्या फील्डमध्ये जा. तसं तुम्ही करू शकता. इंडिव्हिज्युअली प्रत्येकाने स्वतः डिसाईड करायचं की आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे, आपण कशामध्ये अभ्यास 4 वर्ष करू शकतो, त्यानंतरच ब्रँच चूज करा. घाई गडबड करू नका. कारण एखादा म्हणतो केमिकल घ्या, एखादा म्हणतो कॉम्प्युटर घ्या, आणि मग द्विधा मनस्थितीत आपण काही घेऊन घेतो आणि 4 वर्ष ते अभ्यास करणं आणि 4 वर्ष घालवणं त्यामध्ये, त्या ब्रँचमध्ये आपल्याला अतिशय कठीण जातं. कारण पुढे आपल्याला त्याच ब्रँचमध्ये तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला तिथे काम करावं लागतं. त्यामुळे डिसिजन व्यवस्थित घ्या, पॅरेंटचं सजेशन घ्या, किंवा तुमच्या फॅमिलीमधले जे सिनियर असतील, ज्यांचे त्या फील्डमध्ये जॉब करत असतील, किंवा फॅमिलीच्या बाहेरचे असतील, रिलेटिव्ज असतील, त्यांच्याकडनं सजेशन घ्या आणि मग ती ब्रँच चूज करा. त्याशिवाय करू नका. नाही तर पूर्ण घरातले म्हणतात कॉम्प्युटर सायन्स घेईन, त्या मुलाचा कॉम्प्युटर सायन्समध्ये काहीच इंटरेस्ट नाही, असं व्हायला नको. त्याच्यामुळे थोडंसं लक्ष देऊन ब्रँच चूज करा. अतिशय महत्त्वाचा डिसिजन असतो लाईफमध्ये. गव्हर्नमेंटसाठी तुम्हाला इलेक्ट्रिकलच लागेल, सिव्हिलच लागेल किंवा मेकॅनिकल लागेल. तुम्ही इलेक्ट्रॉनिक जर केलं असेल तर गव्हर्नमेंटमध्ये चान्स तुम्हाला अतिशय अल्प मिळेल, किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये केलं असेल गव्हर्नमेंटमध्ये चान्सेस तुम्हाला कमी मिळतात. असं नाही की नाहीच असतात, पण चान्सेस कम्पॅरेटिव्हली कमी असतात. त्यामुळे ते डिसिजन तुम्ही घ्या. आणि बाकी तुम्ही गव्हर्नमेंटचे जॉबसुद्धा ट्राय करू शकता. MPSC UPSC हे तुम्ही देऊ शकता. पण जर टेक्निकलमध्ये काम करायचं असेल तर इलेक्ट्रिकल, सिव्हिल बेस्ट आहे. ठीक आहे, आशा करतो की तुम्हाला बऱ्यापैकी मी गाईडलाईन द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. आधी डिसाईड करा की पुढे तुम्हाला काय करायचं आहे, त्यानुसार ब्रँच चूज करा, त्यानुसार तुमचं कॉलेज चूज करा. ठीक आहे, धन्यवाद.